आता नुकताच इथनं साप पण निघाला। महाशिवरात्री असते तेव्हा ही मूर्ती जशी तशी आम्हाला दिसते, त्याच्यात काहीही अजूनपर्यंत काही बदलाव नाही। नमस्कार, मी रश्मी खिडिका, नवभारत नवराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीचा औचित्य साधून आज आपण नागपूरच्या प्राचीन हनुमान व शिव मंदिर इथे आलेलो आहोत आणि इथे आपण बघू शकतो की भक्तांची भाविकांची मोठीच मोठी रांग इथे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचं कारणही तितकंच खास आहे। कारण इथे हनुमानाचं प्राचीन मंदिर तर आहेच, पण इथे एक बाहुली विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये विहिरीच्या आतमध्ये जे आहे शंकराची मूर्ती, शंकराची पिंड आपल्याला पाहायला मिळते आणि त्या शंकराच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने इथे येत असतात आणि ते जी पिंड आहे ती पाण्यात असते, विहिरीच्या पाण्यात असते पूर्ण वेळ आणि फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी त्याचं दर्शन नागरिकांना होत असतं आणि त्याच्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी इथे पाहायला मिळत आहे। चला तर मग त्या शिवलिंगाचं आपण दर्शन करूया। तर आता आपण इथे पुढे आलेलो आहोत। इथे आल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले हनुमानजीचं जे दर्शन इथे आपल्याला जे आहे ते मिळते। ही प्राचीन हनुमानजीची मूर्ती आहे आणि इथून जर आपण सरळ पुढे गेलं तर इथनं सुरू होते ती बाहुली विहीर। मी आता जिथनं जाती आहे ही आहे बाहुली विहीर आणि या विहिरीच्या आतमध्ये जे आहे ते देवाची पिंड इथे आपल्याला पाहायला मिळतं दर्शन आणि भाविकांची मोठ्या प्रमाणात काय गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे। इथे पण आपल्याला दिसतंय, इथे तुम्ही बघू शकता की ते विहिरीचं पाणी तुम्हाला इथे दिसत असेल आणि इथनं आपण आतमध्ये जाऊयात। आपण जो म्हटलं होतं थोड्या वेळ अगोदर, हा तो रस्ता आहे। इथनं जर बघतो म्हटलं तर इथे आम्ही आता सध्या जे आहे ते बांधून ठेवलाय, झाकून ठेवलाय, कारण की काही अघटित घटना न घडो या हिशोबाने इथनच हा जो आहे भुयार आतमध्ये जातो आणि जो की सरांनी सांगितलं रामटेक आणि दुसरा आहे सीताबडी किल्ल्याला। ही अविरत पाण्यात असते। जेव्हा केव्हा आपण बघतो आहे की हे पाणी वाढलं, पावसाचं पाणी आलं, पावसाळा जर आला तर ही जे पावसाचं पाणी वाढल्यानंतर ही प्राचीन मूर्ती पाण्यातच असते, तरी पण त्या मूर्तीला आतापर्यंत काहीही अशी काही घटना घडलेली नाही आहे। आणि जेव्हा केव्हा हे पाणी सारल्या जाते आणि महाशिवरात्री असते तेव्हा ही मूर्ती जशी तशी आम्हाला दिसते, त्याच्यात काहीही अजूनपर्यंत काही बदलाव झाला नाही। पूर्ण वेळ ही मूर्ती पाण्यात असते। 3 दिवस पाणी खाली करायला लागतं आम्हाला याच्यात। बापरे, फायर ब्रिगेडवाल्यांकडनं 3 दिवस पाणी खाली केलं जाते, त्याच्यानंतर मूर्ती ओपन होते। तर हे नागपूरचं प्राचीन मंदिर आहे आणि ही बाहुली विहीर आहे। विहिरीच्या आतमध्ये सध्या आपण उभा आहोत। हे भोसलेकालीन मला वाटतं ही मूर्ती आहे, त्यांनी केलेली आहे। इथे गुफा आहेत आणि त्याच्या असं म्हटलं जातं, आपण त्यांनी मगाशी ऐकलं की एक रस्ता रामटेकसाठी निघतो आणि एक दुसरा सीताबर्डी किल्ल्याकडे जो निघतो रस्ता, याला हेरिटेज। ओके। आणि इथे आपण ही जी शंकराची मूर्त आपण इथे पाहतोय, ही मूर्त अविरत नेहमी पाण्यात असते आणि जेव्हा महाशिवरात्री असते भक्तांना त्यांचं दर्शन व्हावं यासाठी ते जे आहे पाणी जे आहे मोटरनी किंवा ते खाली केलं जातं। या मंदिराला क श्रेणीची दर्जा भेटलेली आहे। ज्या क श्रेणीमध्ये हे नागपुरातलं मंदिर आहे याला जीर्णोद्धार करण्यात येणार आहे आणि इथे जे सँक्शन झालेलं अमाऊंट आहे या मंदिरामुळे सँक्शन झालेलं आहे आणि याचा जीर्णोद्धार झाल्यानंतर याच्यात जी लोकांची ओढ राहणार आहे आणि लोकांची भक्ती जी राहणार आहे ती भरपूर राहणार आहे, अशी आमची कल्पना आहे। आणि याच्या पुढे पण आम्ही अविरत आमचे जे कार्यकर्ते आहेत, जसे निलेशजी डांगरे आहे, मी आहे, राहुल पेठे, आम्ही 40 वर्षापासून इथे आहे आणि ही सगळं कार्यरत आम्ही इथे करतो आहे। आमच्या इथे श्री नंदनवनचा राजा पण आम्ही स्थापित करतो। 13 वर्ष झाले हा नंदनवनचा राजा इथे स्थापित केला जात आहे। तिथे पण फार मोठा धुमधडाका असतो। बिलकुल बिलकुल, आणि खूप सुंदर मूर्ती आहे ही। आपण दर्शन घेतलं आणि दर्शनानंतर आपण जे खाली येतोय, मी जे चालते यांनी आर्टिफिशियल आता पायऱ्या इथे बनवून घेतल्या आहे। याच्या खाली जे आहे ती पूर्ण विहीर आहे।
तरी ही किती ही असेल मोठी विहीर? 200 फूट आहे. 200-150 फूट ही विहीर आहे. इथेही तुम्ही बघू शकता. आता नुकताच इथनं साप पण निघालाय, म्हणजे इथं खूप सगळे साप पण आहे मला वाटतं विहिरीत. आणि इथनं आता आपण परत आपण इथनं विहिरीतून आपण परत बाहेर निघणार आहोत. मी या प्राचीन शिवमंदिर व हनुमान मंदिराचा अध्यक्ष आहे. माझं नाव अनिल सार्वे आणि आमची जवळपास इथे 5वी पिढी या ठिकाणी वास्तव्याला आहे. आणि आमच्या परंपरेने, गुरु परंपरेने हे सगळं आमच्याकडे आलेलं आहे. आणि ज्यावेळेला या ठिकाणी भोसलेंचं राज्य होतं त्या काळापासून आमच्या आजोबांच्या गुरूंपासून ती जागा इथे उपलब्ध आहे. आणि तेव्हापासून आम्ही हे सगळं बघत आहोत. तर ही जी विहीर आहे ही भोसलेकालीन आहे. असं म्हणतात की ही इथला जो रस्ता आहे तो एक रामटेकला जातो, सीताबर्डीला जातो, अशी आख्यायिका आहे. आम्ही बघितलेलं नाही आहे, काही पायऱ्या आम्ही उतरलेलो आहे, पण असं म्हणतात. आणि तेव्हापासून तिथे आतमध्ये एक शिवमंदिर आहे. त्या शिवमंदिराची आराधना आमचे आजोबा करायचे आणि त्या शिवमंदिराच्या आराधनेपासून तिथे गर्दी व्हायला सुरुवात झाली. आणि तेव्हापासून ही प्रचंड, आता याचं प्रस्थ इतकं वाढलेलं आहे की बाजूलाच लक्ष्मीनारायण मंदिर आहे आणि तिथे 51 फुटाची मूर्ती आहे. त्यामुळे आधी एवढं माहीत नव्हतं लोकांना, कुणी आतमध्ये जात नव्हतं, कारण हे 12ही महिने, जवळपास 11 ते 12 महिने हे सगळं पाण्यामध्ये असतं. बरं. आणि म्हणून महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर आम्ही जेव्हा भक्त या ठिकाणी येतात तेव्हा त्यांना आतमध्ये जाता यावं, त्या गुहेतून जाता यावं, अशी आमची एक आस्था आहे. आणि म्हणून लोकांच्या दर्शनासाठी आम्ही हे पाणी कमी करून खुलं करतो, आतमध्ये पायऱ्या स्वच्छ करतो आणि आर्टिफिशियल पायऱ्या तिथे बनवलेल्या आहेत की जेणेकरून लोक तिथे दर्शनाला गेले पाहिजे, आले पाहिजे. आणि मोठ्या प्रमाणात इथे साबुदाण्याची उसळ या ठिकाणी नंदनवनचा राजा बसतो आमचा, त्यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्राचीन हनुमान मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळपासून तर अगदी 12पर्यंत साबुदाण्याची उसळ, 1000 किलोच्या साबुदाण्याची उसळ अविरत सुरू असते. हे सगळं कार्य आम्ही संयुक्त विद्यमाने इथे सुरू करत असतो. तर आपण पाहिलं की सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी दिसते. आपण पाहिलं तर लांबच लांब रांग आपल्याला पाहायला मिळते की ती संपतच नाहीये. आणि ते सगळं या विहिरीच्या आतमध्ये जे शंकराचं मंदिर आहे ते पाहायसाठी. आता एकंदरीत नियोजन काय केलं आहे? नियोजन असं आहे की आम्ही 8 दिवसापूर्वी मीटिंग घेत असतो, सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र करत असतो. पण कसं असते की सगळं मीटिंग झाल्यावरही मॉब इतका असतो की कधी कधी ते नियोजन थोडंसं आमचं होतं. तर त्यामुळे नियोजन आमचं व्यवस्थित आहे. अगदी सकाळपासून साबुदाण्याची उसळ, कोणी भाविक इथे मठ्ठा वाटतात, काही लोक साबुदाण्याची उसळ वाटतात, काही लोक पुस्तकांचे स्टॉल लावतात. तर असे अनेक प्रकारचे नियोजनं आम्ही सुरुवात करत असतो. दुसऱ्या दिवशी सुद्धा एक भजनाचा कार्यक्रम असतो. असा अविरत कार्यक्रम आम्ही सुरू करत असतो. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी जुळले आणि आम्हाला या प्राचीन मंदिराबद्दल माहिती दिली, त्यासाठी आपले खूप खूप आभार. नमस्कार दादा, आज महाशिवरात्री आहे आणि तुम्ही हेच मंदिर का निवडलं? नाही, हा ना निवडतो, सगळी मंदिर करतो, सगळे सारखे आहे. तेव्हा जरूर नाही, इथं गेल्यावर दुसऱ्या कल्याण मंदिर सुद्धा जाऊ. आता मनाभावाने सर्व केलं तर सर्व पूजन मिळून मिळते. असं आहे. आता सर्वांना आशीर्वाद मिळो, सर्वांचं रक्षण करू देव, सर्वांचं भलं करो. अनेक महिला इथे पाहायला मिळत आहेत. काकू नमस्कार. नमस्कार. आज महाशिवरात्री इतक्या लांब, मला वाटतं तुम्ही बऱ्याच लांबून आलो शेवटपर्यंत. आणि खूप लांबच लांब रांग आहे. महादेवाच्या चरणी काय मागणार आहे आज शिवरात्री? नाही, काही नाही मागणार, फक्त नमस्कार करून घरी जायचं. घरी जायचं. इथे आपल्याला लहान लहान मुली पण दिसत आहे. काय वीर पायासाठी आला, दर्शनाला आला? दर्शनाला. पुढे मी तुम्हाला दाखवली, तिथे लांबच लांब रांग आहे. आपण पाहतोय की शेवटपर्यंत आहे आणि खूप हे केलंय. आज महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीचं खरं महत्त्व असं पौराणिक याच्यात म्हटलेलं जातं की या दिवशी शंकर आणि पार्वतीचा जो आहे विवाह झालेला होता. अंधकारावर प्रकाशाची जी आपण म्हणतो साथ, ते आज असते आणि मोठ्या प्रमाणात भाविक इथे आपल्याला दिसत आहेत. संपूर्ण नागपूरकरांना आज मी तुम्हाला इथे आणलंय, पण याच्या व्यतिरिक्त अनेक मंदिर आहेत. संपूर्ण नागपूरकर जे आहे इथे आलेले आहेत आणि रात्रभर जागरण होईल, भजन कीर्तन होणार आहे. आणि या बाहुली विहिरीचा इतिहास तर मी तुम्हाला सांगितले आहे आणि अशाच अपडेट्स मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी केडीकर, नवराष्ट्र, नागपूर.